ಯಶಸ್ಸು ಮಣವೆಚೋ ಎಕ್ಕಲಿಚೋ ಸೊತ್ತು ನೋಹೆ ಹೋ कोणालाही कही जायर असलो एक सोत्तू यशस्सू हेला मागेंटी साधना म्हणवाची भारी आवश्यकता आसे. साधन करवा म्हणजे त्याला एक सवालू येवो. हे सवालू त्याला पुढं गुरी पोंचवायचं असा हंसे. नूजी बाळतिलाचे श्रीयुता एम गंगाधर भिडे हेंचे जीवनांतू जाल्ली असली घटनाची एकी. ते आजी उन्नत स्थानावरी एक गौरवयुत होनी जीवन करीत. त्यांची पूर्ण कथा आम्ही ऐकूया उघडे मनाचे हे कार्यक्रमांतू. गणेश्वरं भजामि सततं सुरेश्वरं श्रीगजाननयुतं 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 गणेश्वरं भजामि आवगी मनुष्य बुद्धिवंतां ससती पण मनुष्याला समान होऊन जालना मार्गदर्शन मिळता साधनातीत होऊनी यशस्सू म्हणवाचा एक गुरी पोंचसती. तसले सालांतो आजी श्रीयुता एम गंगाधर भिडे कोल्लूरू छती. श्रीगजाननयुतं गणेश्वरं 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 अजेन्द्र पूजित विघ्नेश्वरम् अजेन्द्र पूजित विघ्नेश्वरम् अजेन्द्र पूजित विघ्नेश्वरम् अजेन्द्र पूजित अजेन्द्र पूजित विघ्नेश्वरं गणाधिसन्नुत पदपद्मकरम् अजेन्द्र पूजित विघ्नेश्वरं गणाधिसन्नुत पदपद्मकरम् कुञ्जरवन्दिन चतुररत्नकरम् चतुरदर्शकं गुरुपुगारजं प्रणवाकारं कुञ्जरवन्दिनं चतुरदर्शकं गुरुपुगारजं प्रणवाकारं कुञ्जरवन्दिनं चतुरदर्शकं गुरु. कडब तालुकू नूजी बाळतील दिवंगत अच्युत भिडे मग श्रीमती शारदाबाई हे दंपतींचे सुपुत्र हवनी 9 जण ढाकुडेंतू कडेकासे होनी उज्जल्ले ಶ್ರೀಯುತ ಗಂಗಾಧರ ಎಂ ಭಿಡೆ 28 ಮೇ 1959 ಅಂತೂ
जालो. हेंचो प्राथमिक विद्याभ्यासू नुजी बाळतिलांतूची जालो. उपरांत प्रौढ शिक्षणासाठी अरसिन मक्कीचे ಹೈಸ್ಕೂಲಲ್ಲ ಆಯ್ಲೆ. ಸುಮಾರು 8 ಕಿಲೋಮೀಟರ್ चालूंक घेऊन दिवो वचना डैली. दिनंप्रती हे 8 किलोमीटर चाललो वचत थोडे दिवस चालले. ते उपरांत त्यांची आकाशी त्यांची अरसिन मक्क्यांतू त्या रेवोनी इस्कुलाला आयले. असा 8वा क्लास ते वेचेली. पंचादेवताभ्यो नमः समर्पयामि. अश्वत्थपारिष्णः पुष्पाणि समर्पयामि. वडलाई म्हणस्तांची मूंजी करली. मूंजी जाले उपरांत श्रृंगेरी पाठशालाला हे संस्कृत विद्याभ्यासासाठी गेले. त्या 1 वर्ष शिक्षण पुरे जावनी ते उपरांत वापस घराला आयले. घराशी थोडे दिवस जावनी ते उपरांत त्यांचे अण्णाशी श्री गणेश भिडे हे बेंगळुरांत चले. तेही म्हणस्तांची बेंगळुरांतू विद्याभ्यास करवासाठी चांदला जायचं म्हणून चांदला गेले. त्या जनतांना समान होऊन तर शिक्षणाचं हे मिळणार नाही. तसांची ते सीधा वापस येवनी श्रृंगेरीला आयले. श्रृंगेरी येताना दिवस उतरले हले. त्यांचा पाठ सुरू व्हायचा. थोडे चाले हले. ते उपरांत हे वर्खाला हन्न आहे म्हणून तेही म्हणली. तसांची त्या कोणीच म्हणली कुल्लूरांतू मूकांबिका सन्निधींतू एक वेद संस्कृत विद्याभ्यासू से म्हणी. तसं ते सीधा कुल्लूराला आयले. सर्वस्यापि सर्वसिद्धि सर्वतेरमेव आप्नोति सर्वं जयति. यो वेदातो सर्वप्रोक्तो वेदान्ते च प्रतिषिधः तस्य प्रगतिलीनस्य परस्य महेश्वरः वेदोक्तमन्त्रोषं समर्पयामि. यानि कानि पापानि मां जातानि कृष्णपदे पापं पापर्मणं पापात्मा पापस्मरात्रायमान्त्रपयादे वचरणार्थवत्सः अन्यथा जडं नास्ति. त्वमेव शरणं मम तस्मात् कारणभावेन रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वरी. कायेन वाचा निर्वभ्यात्मनात् करोमि सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. नमस्कारान् समर्पयामि. त्या तेडला रजा हली.
थोडे दिसा उपरांत संस्कृत विद्याभ्यासो सुरू जालो. तेच तवेरी हे श्रीयुत एके भिडे म्हणवचे आणि चले तेंचा सवनी त्यान चले 1 महिनो वेचूनी ते उपरांत हे शिक्षणाला ಮುಂದುವರ್ಸಲೆ. ಶಿಕ್ಷಣ केली ते उपरांत श्री मूकांबिका देवस्थानांतू श्रीयुत एके भिडे हेंसम सहाय्यक होऊन काम करीत चल्ले. तसंच पुढं ते देवळांतू उद्योगी होऊन कामाला मिळले. 1972 ಮೂಕಾಂಬಿಕಾ ದೇವಸ್ಥಾನಂತೂ ಅಧಿಕೃತ ಹೋನಿ ಸಹಾಯಕ ಹೋನಿ ಪೂಜಾ ವಿಭಾಗಂತೂ काम सुरू केली. 1990 ह्यांची नोकरी कायम झाली. तसं हे त्या काम करीत होती. आज निवृत्तीचं वेरी पोंचा 60 वरी 5 वर्ष जाल्ले उज्जल्ले संभ्रमांतू अनेक कार्यक्रम आयोजन केली सती. ह्यांची षष्ठाब्दी वेळाई अनेक अद्धुरी कार्यक्रम आचरणा करणी घेतलेले. तेडलाही त्यांचो कार्यक्रम न भूतो म्हणावचे सारखं आय नसना. हे वेळाई ते एशिया श्री मूकांबिका देवळीटी हेंदा बीळकोडुगे समारंभ इसे ते मध्य हेंचा 65ನೇ वर्षाचा हुट्टुहब्बाचा संभ्रमोई हाय. तसा दोन्ही संभ्रमासाठी धार्मिक कार्यक्रम तसंच सांस्कृतिक कार्यक्रम करीत असती. नमस्कार, मी व्यंकटेश बेंडे. आजीचे उघडे मनाचे कार्यक्रमाला अवघ्या वीक्षकांना स्वागत सुस्वागत. आज आम्ही विशेष अतिथी होऊन हे कार्यक्रमाला कोल्लूर तू एशा देवळांतूची सल्ले श्रीयुत एम गंगाधर भिडे हिंदा आम्ही हे कार्यक्रमाला स्वागत साव्या. स्वागत मामा. नमस्कार. 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 आज आम्ही विशेष होऊन हे कोल्लूरचे बग्गे एकीतली माहिती मग त्यांचं जीवनक्रमाचा एकीतली माहिती वीक्षकांसाठी आम्ही अशा सादर पडिसायचा सुरूला होणे. मामा, तुमचं बाल्य, तुमचा उज्जवल परिसर हेच बग्गे वीक्षकांना एकीतली माहिती देऊ म्हणी तुमचं विनंती करीस. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. मैं उज्जवल ಪುತ್ತೂರು ತಾಲೂಕು ಯಶಮಳ ಕಡಬ ತಾಲೂಕು ದಾನಸೆ त्या नूजी बालचा नूजी ರಂಜಿಲಾಡಿ म्हणे ग्रामांतू 28/5/1959 ಅಂತೂ ಉದ್ದಾನ. आम्ही ಒಟ್ಟು 9 ಜನದ कुडी 4 इतेडी 5 बडी त्यांतू लहान उमे अवघ्या पक्ष त्यांची गावांतूची उज्जवलं त्याची ग्रामांत उज्जवलं. मग माझं म्हळे जीवन म्हळे भारी व्यतिरिक्त कोणी तुम्ही एडोळ काही ऐकलं नाही जर असा विषय. मे म्हळे उद्दतंदा अय्यलाटी मानसिक अस्वस्थ झाली. अस्वस्थ झाल्यावेळी अय्य किती करसली म्हळे मला लहान बाळाला म्हळे लहान 2-4 महिन्याचं बाळाला असं अय्ये असं डोंगरा असं घेऊन जाऊन फुदेलना आपल्यासाठी फुदेलनामध्ये ठेवून दासली. त्याला कळततला ते मग मानसिक सल्ल्यावेळी त्याला कळततला. मे रडवचं ऐकूनी गावीचा मनुष्य रंदाला दासली दळीप पुरा हाडावेला दान होता. बाळ रडवचं केंटी ऐकू सेवणी पळायचं फुदेलना तुम्ही असं सणाखे. त्यावेळेला तिंदा कळून बाळाशा गावांतू लहान बाळ अंगारबडे म्हणीची म्हळे त्यांतोची मनुष्य म्हणे बाळ म्हणे मना करणी वापस घरा हाणी सोडून दासणी के अय्ये के अशीच जावणी अशी गावाला अशी जावणी त्या एक देवळ असे ते देवळाशी नमस्कार करणी अशी पुरा शिदा घराची असली ती. त्यावेळेला मी घराशीच असला. तसं माझं लहानपणाचं माझं जीवन आहे. हाय 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 तसं असं वेगळ्याने काहीच नाही करे का. तसं
तसं म्हणल्या ते गावीचं मनुष्य मला त्यावेळा पुशेनी आईला हुशार नसलं वेळ दद्दाई पूजा करणे घेऊन चलो जावळेन तू त्या काळात दद्दाई पौरोहित्य पुरा करतलो चंडी हवन असा पुरा जासलो दद्दाई जीवन भारी अप्पದ ते काळात तू आई हुशार नसलेली बोडिये मुळे हय अण्णाश पुरा सले तरी ते वेगळे वेगळेच सले बेंगळुरान सले तसं ते एंतू सले ते पुरा अक्का सलियो अक्का माझा मे उज्जावतेंदा वराडा होऊन जावंसे अवघेंदा तसं माझं बाल्य जीवन मग तसं मी त्या इस्कुला गेलो ना त्या नुजी रेंजी लाडी म्हणजे ग्रामांत याला गेलो ना इस्कुला गेलो ना त्या 7वे क्लास जालो त्या 7वे क्लास ಅಂತ आई असंची माझं एका होराಟ जीवनाची मळे मे शिक्षवेन ती ದಡ್ಡೋ ಭಾರಿ ಶಿಕ್ಷತलो मला अवकाश नसलो त्याला माहिती देन त्यांनी माहिती घराशी कोणी नसला तसं वेळण्या इतला अप्पा झाले वेळण्या मे किती करताना मुळे इस्कुलात जाण नसला इस्कुलात जाता किती करावं मुळे फुदेला जाऊन बेसावायचं हय फुदेला जाऊन बेसावायचं मग दुपारी जेवण ಅಂತಂದ आम्ही त्यावेळा मुळे यशस दासो होणी यशात नसलं त्यावेळा त्या एक ते बुत्ती नाही हवी नाही म्हणणं ते घरात जाऊन जेवण करणे मळे तुम्हाला स्कूल गोट्टा साना का दूर दूर 1 किलोमीटर दूर चला धावत जेवण करणे जायचं घरात जेवण करता जायचं इंटरेस्ट मे किती करताना मुळे धक्कुडी केला वेळच नाही त्यावेळा मे फुदेला येवायचं घरात जेवण करायचं वापस जाऊन फुदेला आणतो बेसावायचं हय वापस धक्कुडी वापस स्कूल ಎಂತ तसांचे मे फुदेला घरा घरते काही कळत तेडला आणि कोणतं हे नसतं स्कूलाला आणि धाकुडे किती करतात हे बघे काय गमनच नाही तो काढू गमनच नसला त्यावेळा किती आला माझं अण्ಣ ऐकलं त्या पोस्ट ऑफिसात काम करणे घेऊन चलो त्यावेळा ते ಮಾಸ್ಟರ್ म्हणलं ना ಮಾರ ನಿಮ್ಮ ತಮ್ಮ ಬರುವುದಿಲ್ಲ ಶಾಲೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ म्हणला कीता मग गेलोस नी घरटी गेलोस तो म्हणला ना अण्णाना नाही आयलोच नाही पण 2 दिवसाविषयी नाही तो स्कूलात नाही तो म्हणला मग अण्णानं मला सामान घालली ना चारी ओढेली ना आजी प्रांताचं करतोस का तू किती गेला गेलोच नाही की स्कूला केंदा गेलो मी असं फुलेला भेटला मला वेगळ्या दाखवते घरा येता मी येसला म्हणला मळे तुमचा आणि तुमच्या अण्णाला किती फरक मोठ्या अण्णाला मोठ्या अण्णाला साधारण आमदा एक 12 वर्ष हाय 12 वर्ष मोठो अण्ಣ ಅದಕ್ಕೆ ಅಣ್ಣ ಮೊಟೋ ಅಣ್ಣ ಸಲ तो साधारण 20-25 वर्ष हाय तितला फरक हाय मोठा फरक सा तसा आम्ही इस्कुला गेला आमचा हेडमास्टर सलो एक ते घरा जाऊन आम्ही उठू जायचं ना त्यावेळा इस्कुलामुळे बांधव्य मास्टर विद्यार्थींदा इथला फ्रेंडली तसा आम्ही मास्टर ಒಟ್ಟು त्यावेळा ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ म्हणಸಲು ನೀನು ಈ ಸಲ ಖಂಡಿತ ಪಾಸ್ ಆಗುದಿಲ್ಲ ನೀನು ಬರುವುದಿಲ್ಲ ಏನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ನೀನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ ನೀನು ಖಂಡಿತ ಪಾಸ್ ಆಗುದಿಲ್ಲ त्यावेळा मी मास्टर म्हणला ಇಲ್ಲ सर ನಾನು ನೋಡಿ ಈ ಸಲ ಖಂಡಿತ ಪಾಸ್ ಆಗ್ತೇನೆ ಖಂಡಿತ मी पास असतो म्हणला कसं पास असतो तू मारा अवघेन तू फाईल हंसशी तू कसं पास अशी मी पळा हाय का नो पळा खंडित पास असो आणि म्हणला पळा माहिती मग तुला चॅलेंज तुला हाय का तू पास आहे हाय का तू तसं झालं परीक्षेला मी भारी हे करतो 4 घंटे उठून पाहता वाचवायचं भारी मला पळा त्यावेळा चॅलेंज मास्टर हेडमास्टर कायम जायचं ते तसं चॅलेंज झाला तसा चॅलेंज नंतर वाचत झाला आता 4 घंटे उठी झाला रात्री 11 घंटेवर बेस झाला असं वाचून हे झालं मग रिझल्ट आयला झाला रिझल्ट आयला तो एकलो भट्टू फाईल झाला गंगा बिडेची फाईल म्हणा माझ्या हेडमास्टरना त्यामुळे गंगा बिडे फाईल तू फाईल ಹೆಚ್ಚಿನ ಅಂಶ 90% तू फाईल म्हणला ना इथला ಅಂತ अव्वल शिकवतले महाबळेश्वर भट्टू म्हणतो माझा फ्रेंड तो भारी शिक्षण वचितलो बडियो तसा तो फाईल झाला मी पास झाला मिराकल तसा कुठल्या मास्टरांचा दोन्ही मला अपून घेऊन हय मारा तू भयंकर हय तू हय भिडो हय तू भयंकर हटव आधी तू वाचून हे केला बद्दल तो बद्दल पास आहे रमण चला आमदा तू पास झालो
तसं त्यामध्ये 7th जाना मग 8thला मी अरसीमके आहे ना अरसीमके स्कूल हायस्कूल तेडला शुरू शुरू सर हाय त्यावेळेस सुरू एटाशे 8 किलोमीटर जायवा हाय का चाललो नाही त्यावेळेस चालून जायवा रानामध्ये हाय रन्नामध्ये चालून जायवा तरी 5 रोकर निघाला 2 घंटे 4 घंटे जेव्हा 4 किलोमीटर एका घंटेनं जासन त्यावेळा 8 किलोमीटर झाला असला तेडला तुमचा येवेला कोणतरी वेगळे सहपाठी सहपाठी म्हणजे 4 किलोमीटरवर सनी 4 किलोमीटर पर्यंत मी एकलोची मग थोडे काळ हंत क्षणी आमच्या अक्काचं घर चला मग अण्णान म्हणलं ना तुला डाऊन येवला भारी पदार आहे तू त्या अक्काडा रह म्हणे त्या फेरडेलो म्हणे काशनाथ दामले दद्दाशी आई ती अक्का आमची मावशेची तिडी तर काशीनाथ गोकटे पडस आहे काशीनाथ गोकटेची मट्टी धुवाशी हिंदू अक्का तेंडा रोहनी इस्कोला जा रे मग तेही म्हणले हैरा ये आमडा चेरे आमडाची इस्कोला जावी रा मग त्या एक अर्धा किलोमीटर आमदा फेरडेल्टी स्कूल तसं मग त्या जाऊन 1 वर्ष त्या शिकेला एक शिकवण्यानंतर क्षणी मला म्हणे बघा इंग्लिश म्हणा इतला भारी म्हणे नाही मग अण्णान म्हणलं ना येतं मुंजी करूया रे मुंजी कर नाही तू पाठशाला जायचा म्हणून म्हणा ना तसं मग अण्णान मला शिंगेरी पाठशाला सद्विद्या संजीवनी पाठशाला तू शिंगेरी पाठशाला तू सिरसायला ना तसं 1 वर्ष मी तसं झालं त्या 1 वर्ष त्या शिकेला एक शिकवणी वापस घरा गेला घरा जाऊन अण्णान म्हणलं मट्टो अण्णा एक चलो गणेश बिडे म्हणे बिडे गणेश बिडे तो किती म्हणला ना तू बेंगळूर आहे रे बेंगळूर आयलो म्हणणं ते त्या चंदनहಳ್ಳಿ म्हणीसे त्या अवल पाठशाला इसे अवल विद्याभ्यास इसे तू त्या तुला सेरसायचा म्हणे तसं हैरा म्हणे अण्णा हैरा मी बेंगळूर यायचा म्हणा मग तसं बेंगळूर गेला बेंगळूर ಅಂತ ಕಾರಣಾಂತರದಿಂದ ಅಣ್ಣಾच्या नसलो मग किती करावायचं अण्णा नाही म्हणणार किती करावायचं म्हणे त्याला एक अॅड्रेस दिलो फोन काही नसलो म्हणलं तू परशुराम बोर्डिंग म्हणीसे रंगनाथ मराठे म्हणे त्या तू जा मी त्यांना येस म्हणा मग त्या अण्णानं म्हणला त्या रंगनाथ अण्णानं म्हणला ना तू अण्णा शेवच ते मग लेट आहे काय का तो बाहेर गेलोच तू वेडात रह म्हणा ना तसं मग त्या राहला एका 2 महिने त्या राहला त्याप्रमाणे आजी झाली त्या तू एटा ना करे एटा तू राहू नका तू 1 वर्ष पाठशाळा गेलो असतो का तू शिंगेरी जा वापस तू पाठशाळा सोडू नका मनुष्याला का जीवनाला एक वाट हवी तू असोच होटला म्हणजे असं आमचं बोर्डिंग राहलो असते तुझं जीवन पाड म्हणजे देवी हरकीची एक म्हणतारी त्या नावाशी मला आठवत नाही एक 60 वर्ष अद्दिला 50 वर्ष अद्दिला आहे तसं शिंगेरी गेला शिंगेरी ಅಂತ ಲೇಟ್ झाला मस्त ಲೇಟ್ ಆಯ್ತು ಇನ್ನು ಟೈಮ್ ಮುಗೀತು ಮಾಡೋಣ 2 महिने त्या असं मग किती करायचं मग त्या कोणचं म्हणली कुल्लूर ಅಂತ शेख पाठशाळाच आहे म्हणे तसं मग कुल्लूर आहे ना मग एकलोची असं यांनी कुल्लूर आहे कुल्लूर आहे पाठशाळा रजा म्हणे झाली मग किती करायचं कुल्लूर पाठशाळा रजा म्हणून मी मग 1 महिना रजा खे किती करायचं म्हणे आलोचन करीत चला मग इथला ಅಂತಂದ त्या कोणचं एकला भेटलो ಕುಪ್ಪೆಗಡಿಗೋ म्हणे त्याला म्हणला ना ನಿಮ್ಮವರೊಬ್ಬರು ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ म्हणला ಹೌದಾ ಯಾರು ನಿಮ್ಮ ಅನಂತಕೃಷ್ಣ ಬಿಡೆ ಅಂತ ಒಬ್ರು ಇದ್ದಾರೆ ಅವರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ म्हणा त्यावेळा बांधवी अव्वलसला अवघेंतर बोलावायचा ते ಎಂತು तसा एके बिडे हो म्हणे अनंतकृष्ण बिडे म्हणे थंडा गेला मी तू केंचो रे म्हणा ना मी नूजे आणलो म्हण हो नूजे आणलो म्हणे तू किट्टू भाऊष्कार आहे म्हणा हय म्हणला त्या मग ये रे आणतो ये रे म्हणा ना मग त्या राहला मग 1 महिना किती करायचं मी म्हणला पाठशाळा म्हणे आलेलो मी एटाशा पाठशाळा लेट 1 महिना लेट किती करायचं अण्णा म्हणून त्याला म्हणला ना तू टेन्शन करून घेऊ नका मास मी देवळात कामांक जायचो तू ये रे मासावांची ये रे देवळाला मला उपकार असे तसं तुला एक अभ्यास असं ये तू 1 महिन्या उपरांत पाठशाळा मग जा म्हणलं तसं 1 महिना ते सवांची काम करून घेऊन चला मी देवळांतू त्याचा सहाय्यक होनी देवळांतू परमिशन घेऊन इची म्हणजे राहिला की चला त्यावेळा त्याला परमिशन घेऊन मी जासला मग 1 महिना अंतशी पाठशाळा सुरू झाली मग तसं विनायक भट्ट म्हणे गोकर्णीचं त्या विद्या मंदिरा म्हणे त्या पाठशाळा
येल्लापूरचा मस्त विद्यार्थी झाले हो त्यांचा मायाला विद्याभ्यास हा संस्कृत आणि वेदाध्ययन दोन्ही तो शिकयसलो तसं मी त्या वेदाध्ययन करीत तांची देवळान तू किती म्हळे त्यावेळा काम करतले भारी उणे उणे सर हय त्यांचा सूतक असं आयना म्हणणं होते मी लहान सलो तरी ಮಾತನ್ನ ನೀವು ಸಂಗವ ಮಾಸ್ಟರ್ ಸರ್ ಅವನೊಂದು ಚೂರು ಬಿಡಿ ಸರ್ ನಮ್ ಚೂರು ಕೆಲಸ ಉಂಟಲ್ಲಿ ದೇವ್ರ ನೈವೇದ್ಯ ಹಿಡಿಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಮಂಗಳಾರತಿ ಉಂಟು ಅವ್ರನ್ನ ಕಳಿಸಿ त्यावेळा मास्टर येदा दोनदा हा हा म्हणला त्यांना मग मास्टर म्हणला ना 2-3 तासांचे हंतांना मारा ನಿನ್ಗೆ ಪಾಠಶಾಲೆ ಬೇಡ ನೀನು ಇದರಲ್ಲಿ ಸೇರ್ಕೋ ನೀನು ಭಟ್ರ ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರ್ಕೋ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸೇರ್ಕೋ ನೀನು ನಿನ್ಗೆ ವೇದವೂ ಸರಿ ಆಗುದಿಲ್ಲ ಆಚೆ ದೇವಸ್ಥಾನ ಕೆಲಸವೂ ಸರಿ ಆಗುದಿಲ್ಲ ನಿಂಗೆ तसं किती करावं मग तर असं चाललं ना तसं 1 वर्ष झालं 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले तसं पाठशाळेत जाऊन चला मध्ये मध्ये कामाला जाऊन चला हा म्हणून चलो झालं मग इतलं ಅಂತಂದ घराशी अण्णा ऐकलं चलो तो बेंगळूर गेलो कोणी पळायचं नाही घराशी एक आस्ती कंठेली मला सेपरेट म्हणे का आलाटो म्हणे त्या आस्ती म्हणे चली ते आस्ती तुला रे ती आस्ती तुला म्हणा तू ये असं ये म्हणे मी तसं एके बिड्यानं विचारलं किती करावं आता अण्णा मला नूजी आंटी आमचं मुलाघरटी अण्णा येऊ सांगत म्हणजे आस्ती वेगळी कंठेलींचे किती करावं त्यावेळेला त्याला म्हणलं ना हैर रे इथं आस्ती पुरा सल्ले म्हणणं होते तू तुमचा समान मी तरी चुललो होतो तो तुझं खास आणणारच नको तुमचं मुला घर नको आहे रे तू जा तुला जाणं नाही ते तू ये मात्र हेटाची ये देवी संदेशाची ये तू झालं नाही म्हणणार तरी एशा तू जा म्हणलं ना तसं 2-3 वर्ष मी ध्यान सला नुजे अनसला दद्दाई सलो आई सली पळांग घेणी मी तुमच्या देशात इथला किती वर्ष झाली मला साधारण 15 इतला लानी प्राईची तसं मी एटा आहे ना ध्यान झालं त्यानंतर मग एका 3 वर्षांतर मला एक नमून घरात सोडील ना एटाच चला ते अण्णा म्हणा ऐकून राह मग आस्ती है अण्णांग तरी मज कंप्लीट मज स्वातंत्र्य मान आहे एटा चला ते म्हणजे एका कोण होता स्वातंत्र्य नाही हायवे कल्पना नाही एके बिडवून चलो त्याला कोल्लूर आणतो त्याला वापस म्हणला मी असा येवच आवणीचे घराशी मला ससूत्र नाही मग एटाई भारी म्हणावं इथला संपादनाचा विषय तू येता येसे तेव्हा तू येवच ये रे म्हणा मग ज्यावेळा म्हणे आमचा गर्भाशौचा उंचला अण्णाला अण्णाचा लहान बोट दिसलो त्या गर्भाशौचा उंचला त्यावेळा देवळान जाय ना ते 7 महिने हंतशनी जाय ना ते त्यावेळा मजा काम तू कर रे म्हणा तसं मी तसं त्याचं कामान तू सेरव तसं सेरोनी नाही का 10-15 वर्ष त्याचे ಏನ್ ತು ಕಾಮ್ ಕರಿ ಸಹಾಯಕ ಸಹಾಯಕ होऊन काम करी चला मग एके बेड बोडीसले तरी ते देवळचं काम त्यांना करायला इष्ट नाही आहे ते पुरा ಕೆಲವು कमर्शियल टॅक्स ऑफिसर एकलो एकला बँक आणतो एकलो सले कोल्हार सले दोघ तरी ते अप्पाचं निम काम मला जबाबदारी आहे आणतो मला देवळचं बंगार मग ते टाइम टू टाइम द्यावं मस्त जबाबदारी काम आहे तसं ಅಂತ किती आला मला एके बिड हुशार नाही म्हणून झाली त्याला हुशार नाही म्हणून तशी किती केली नाही तू मला एटा सध्या होऊन जा रे गदगा म्हणते त्या भद्रापुरा म्हणून त्या मग सध्या होऊन जा रे मला त्या उखत आहे तसं 1 महिना ते सहन झाला माहिती त्यापुरा आमचे ऑफिसर चलो गोविंद मोगराल ते तो मुजरा एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर चलो त्याला म्हणलं ना ಮಕ್ಕಳು ಅವರ ಮಕ್ಕಳು ಯಾರು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ನೀನು ಮಾಡು ಗಂಗಾಧರ ಕೆಲಸ ನೀನು ಮಾಡು ದೇವಸ್ಥಾನ ಕೆಲಸ ಅದು ಮತ್ತು ಚಿತ್ಪಾವಂದ್ರಲ್ಲ ನೀವು ಈ ಕೆಲಸವನ್ನು ನೀವು ಮಾಡಿ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ ಒಬ್ರು ಹವಿಕರು ಇರ್ಲಿ ಒಬ್ರು ಶಿವಳ್ಳಿ ಇರ್ಲಿ ಒಬ್ರು ನೀವಿರ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಸೂತಕಾದಿಗಳು ಬಂದ್ರೆ ಹಾಯ್ तसं म्हणलं त्याला इथला ಅಂತಂದ मे म्हणला तुला टेम्पररी करून देसा म्हणला ना त्यावेळेला मी म्हणला टेम्पररी तर मी काम करीत नाही टेम्पररी ना का किल्ला म्हणे तू उद्या पाहता रिटायर्ड होऊन गेलो असते मला मग गती नाही म्हणून अतंत्र होते मला तसं मला तू परमनंट करावं ते अड्डी नाही म्हणा
मग तसा त्यांना डीसीला लिहोनी कमिशनरला लिहोनी मला परमनंट म्हणे करून दिलं ना. ताकत नाही इस्व्यान साधारण साधारण 90 मी देवळांत परमनंट म्हणे जाले तुम्ही किता काम करी चालले तुमचा मुख्य त्यावेळा किती करतो म्हळे आमना मुजरा इलाख्यान काम म्हळे आम्ही तीग मनुष्य आम्ही तिन्ही काम ती 1 महिनो काम केलं ते 15 दिवस रजा आहे म्हणे आमदा म्हळे विशेष सवलत चला मला किती म्हळे आमची जबाबदारी आम्हीची मनुष्य देऊन जाय एटा वेगळे त्यांची देवळ त्यांची जबाबदारी नाही कित आमदा सूतक आधी आणतो किता आणतो रजे सरती म्हणे एकलंच आहे तेल न करावं ना आम्ही दुःखांत कोणाला सूतक आयला तरी तेल न करून द्यावं त्यावेळा किती केली आमदा निस्त संबळ द्यावं म्हणजे तुम्ही एका परिवार देवळांत पूजा करे म्हणून ನಂಜುಂಡೇಶ್ವರ देवस्थान त्याची पूजा त्यावेळा किती अडचणी संबळ मला महिने संबळ तरी त्यावेळा त्या नैवेद्य देवाला नैवेद्य म्हणलो तू घेऊन जा तू एक पूजा करी म्हणे तसं आमदा नैवेद्य करता तिघांदा एका ನಂಜುಂಡೇಶ್ವರ देवस्थानाची पूजा म्हणे तिथली मी तर पूजा करताना तिन्ही काम एक काम किती म्हळे 5 गंटेत उठावा 5 गंटेत उठून देवळा दार करतात दार करता देवाला नैवेद्य रेडी करावं पाहता अन्न दुपारी पंचभक्ष परमा अन्न ಸಂದ ಸೈ ದೇವಾಲ ನೈವೇದ್ಯ ಹೇವು तेंतु चारी घरवडी अम्मनवरला आणि वीरभद्र तसा त्यांना नैवेद्य करावं हे 15 दिवसाचं काम आहे रुटीन काम ते उपरांत 15 दिवसांतो बाहेरचं नैवेद्य म्हणे बाहेरचं नैवेद्य म्हळे परिवार देवळांत पुरा नैवेद्य हेವು मग चंडी हवानांतर पायस करावं पुरा करून द्यावा त्याला एक्स्ट्रा दिवस नाही आमदा चंडी हवाना केलेला पायसांचा पुरा आमदा एक्स्ट्रा दिवस नाही हे संबळ वृत्तिक दिवस नाही तसं काम करावं तेडला किती चंडी हवन यांचं यावेळा दिसाला एक दोन्ही साल इतलांचे एकाच साल ना ಎರಡನೇ ಹೋಮ म्हणे केली ते उपरांत 3ನೇ ಹೋಮ म्हणे केली 10-20 चंडी हवन दिसाला त्यावेळा अशा नवग्रह युक्त चंडिका होम म्हणे चालू त्यावेळा नसलो तो अशा नवग्रह युक्त चंडिका होम 2 दिवसांचा प्रोग्राम 30-35 हजार रुपये खर्च होते साधा चंडी हवनाला 10,000 रुपये देवस्थान रसीट मग दक्षिणा एक्स्ट्रा तेंतु आमदा दक्षिणा मिळत तसा 15 दिवस काम करी उरले 15 दिवसांतो चंडी हवनाचा परिचारक म्हणे परिचारक खीर करावची नव्हे परिचारक करून रेडी करून द्यायचं ते अधोरिया पुरा आयले ते त्यांना पुरा गंधा अक्षता मुल्ला किता हवसला पायसू तर पुरा आम्ही सला करून तसं 15 दिवसाचं काम तसा ಒಂದು तिन्ही पक्षू तिन्ही काम तसा देवळचं काम आमचं रुटीन काम तसा 90ನೇ ಇಸ್ವಿ ಅಂಟಿ ಮೇ ಪರ್ಮನೆಂಟ್ ದಾನ 34 ವರ್ಷ ದಾನ ಏಷ್ಯಾ ಮಧ್ಯ ಸಾಧಾರಣ 28/5 2024 ಮಧ್ಯ 65 ವರ್ಷ असती तसा आमदा आधी देवळांतू 60 वर्षांना ना रिटायर्ड तर किती केली म्हणे आमदा पेन्शन म्हण नाही देवळी पेन्शन म्हण नाही पीएफ पेन्शन मिळत आहे टिंबो मिळत भारी म्हणणं आहे पेन्शन नाही त्याला किती केली गव्हर्नमेंटानं 5 वर्ष एक्स्ट्रा म्हणे दिली 65 वर्षांदा म्हणे 5 वर्षांत तुम्ही तुमच्या जीवनाला किती हवा पडा ते 7-8 लाख रुपये मिळत ते इथलं मिळत नका ते जीवनाला ठेवून घ्या ते पाडकरण घेऊ नका ते ठेवून घ्या म्हणून तुमचा पेन्शन म्हण नाही तसं पेन्शन नसन तर म्हणे याला हसे मेला रिटायर्ड रिटायर्ड होऊन तसे म्हणजे बोडीला काम देऊन तिरा म्हणचे देवांची म्हण नाही काय तरी मा साधारण 10-15 वर्ष मा सहायक होऊन मी अण्णाचं सहायक 15 वर्ष काम मध्य सहायक होऊन 10-15 वर्ष मध्ये बोडिओ काम केलं ना एशियाई तो एशिया त्याला काम मिळलं म्हणसे देसा म्हणली होती देन तिरा देवांची म्हण नाही तिला म्हणे गव्हर्नमेंट देवळा देवांची करवांची म्हणे आम्ही ಒತ್ತಾಯ करावं आम्ही एक हाय टिंब आम्ही म्हणसा आम्ही इथलं वर्ष काम केलं समजा देवळांत मध्ये बोडिओ काम समर्थच आहे समर्थ होते देहाती मग देवळांत त्याचाही काही काही सेवन होते अव्वल नडते गुण अव्वल ते होती तसं देनतिरा म्हणीचे 90% ते होती म्हणा देसा म्हणली होती तसं माझा देवळचा विषय आधी पुरा मला जागेन तू गोरवाई झाली तरी मला आधी कळस
म्हळ्यार इतली शक्तिशाली येता देवीचं प्रार्थना केली म्हणून ते इतलं हें जालां मला इथं सांजे हुशार नाही येऊन जाली एखादा सांगू न्ही कितें जालां म्हळ्यार असांजे मला हुशार नाही येऊन जाला जोर हुशार नाही येऊन जाला जोर हुशार नाही आनी तशें पाय बोट्टा बुडा हें जालां कल्लोत्तो न्ही आनी तशें न्ही कितें जालां म्हळ्यार कितें जालां तरी गुणाह नाही आस्पत्र्याक गेलां मणिपाल आस्पत्र्याक गेलां महिने गटले रावलां लक्ष गटले खर्च केले कितें केलां तरी गुणाह नाही लास्ट जालां इतलो आनी तशें न्ही त्या कुंदापुर आयलां त्या आमचो छाया बिडे म्हणचे ताचो बोडयो प्रसाद म्हणी डॉक्टर त्याय एक म्हयनो त्याय रावलां इतलो गुणाह नाही कितें जालां तरी गुणाह नाही तेन्ना म्हणला ना डॉक्टरान मला ऑपरेशन करपाक तयार नाही तो म्हळ्यार पुरा हें हांव गेलो येता तुला मस्त दीस नाही तुला येता उरलो 15 दीस उरशीरा म्हणी म्हजे बोडयेन सांगितलं लन्ना बोडयान सांगत तशें तेन्ना म्हणला ना मे तू कितें म्हणलास तरी मला ऐक वेळेला मला हन नाही दद्दा पुढे जायचं म्हळ्यार तू म्हणून असते मे डॉक्टर होऊन सांगितलं असते मे मला भारी हिंसा असे तरी किती कोणते काय तू मातन म्हणत दद्दा सांग दद्दा तू घट्टीच होती त्याला विल पॉवर म्हळ्यार भारी अपदांत पुढे आयलेले तेन्ना विल पॉवर तू दद्दा सांग संदा सांजी डॉक्टर म्हणलं ವಿಚಾರಿಸಿದೆ ಡಾಕ್ಟರ್ ಡಾಕ್ಟ್ರೆ ಹೇಗಾಯ್ತು ಏನಾಯ್ತು ಗುಣ ಆಗ್ತದ ನಾಳೆ ಗುಣ ಆಗ್ಬೋದ ಹೇಗೆ ಅಂತ तो रात्री दिवस येऊन बेसून मध्ये गुट्टा बेसून सांगितलं ना बिडेवरे तुला येता दिस नाही मस्त दिस नाही तुला 10-15 दिवसात तू 15 दिवसाची तुला पाय पुरा हे गेले होती अंतुटी अंतुची तुला हड्डू करायला गेलो नसे तुला किडनी वरी गेलो नसे येता तुला हे नाही किती नाही 10-15 दिवस उरलं असते 15 दिवस उशिरा तसं विन्या तू सल्ले एटाची आस्पत्रेतून म्हणलं ना इतलं त्यांना मला एक नमून बेजार आहे बेजारच नका त्यावेळा किती म्हणला एक कुठले मला सडन लागायचं म्हणते योजना आयली आमचो एकलो ज्योतिषीचे मोनपाचार्य म्हणे सुर्ली आणतो त्याला एक विचारूया तो या मस्त मनुष्याने धाडसे आयले मे पूजा करन येवची मे एक कुटुंब पुरा सांगते एक 20-30 मनुष्याचे येवची ती वाराला 1-2-3 जरी पार्टी सोसायची ती एक राहत त्याला म्हणलं ना त्याला फोन केलो मारे असं असं हंसे उठतो मला त्याच्या पाय खंडवा म्हणलं 10-15 दिवसाची मला टायमही दिसलो किती करावं आणि मला कळत नाही अय्यो भट्टा तू इतल्या अवघ्या आमच्या आयले अवघे पार्ट्यांना तू व्यवस्था करत अशी त्यांना अवघ्यांदा तू पूजा करून देवायची पूजा करून देवनी एटा वापस हे होती प्रश्न ठेवायची करेक्ट जाणं असे म्हणून सांगत इतलं अंत नाही तुला असं जाणं म्हणा ते किती म्हणून विचारलं ना मी अशा वेगळ्या प्रश्नांचा तरी अशा तुझा प्रश्न ठेवायचा म्हणलं ते वेगळं घराचा प्रश्न होता तुझा प्रश्न ठेवायचा इतला त्यांना प्रश्न ठेवलो नाही कुठला मला म्हणला ना तो ऐका भट्टा तू देवात प्रार्थना करून घेतलीस नाही का म्हणला मी त्यावेळेला म्हणला हई प्रार्थना काही करून घेतली आहे मला हुशार नाही यांची झाला माझा आस्पत्र डॉक्टरू यांची झाला माझा म्हणा तू देवात मी प्रार्थना करून घेतली नाही म्हणलं त्या त्यांना म्हणलं किती म्हणलं तू टेन्शन करून घेऊ नका देवाचा एका प्रार्थना करून घे एक नारळ देवाशी नेऊन ठेवी मग देवाला एका अर्शिना कुंकुम असं विळाय बोडी सांग तू विळाय इतलं तुला परिहार मिळलं असे ते उपरांत घरात जाऊन देवाला एक रुद्राभिषेक एक तुमचा कुलदेवाला एक रुद्राभिषेक असं एक करी मग चंडी पारायण म्हणून एक करी इतला केला शिवण होते तुला तुला परिणाम मिळलं असे तसा बोडिया लन्ना बोडियानं सांगितलं गोवर्धन म्हणून ते सांगितलं ऐका रे बोडिया असं मध्ये ज्योतिषानं म्हणलं तू जाऊन एका देवळाला जाऊन एक नारळ ठेवणी एक अर्शिन विळाय त्या भट्टान सांग तो काळिदास भट्ट म्हणचे आंचलो तो कीळ शांती म्हणे ते पूजातलं म्हणणार तेल देवा नारळ ठेवणी अर्शिन घालते देवावर ठेव फुला पडला कुठल्या मध्ये बोडी येऊन बोडी म्हणून बाहेर येऊन सांगितलं दादा मी असं नारळ ठेवणी अर्शिन कुंकुम घालताना एक फुला पडला देवावर तू ते तरवेची करणे का देवीची
छे. तुला रक्षणेच आहे, तू टेन्शन करून घेऊ नका. कुठल्या रस्ते मग डाकरा म्हणला मला उद्या तू डिस्चार्ज करी म्हणा. किल्ला म्हणला ना, तू कसं आहे 15 दिवस सवच नका किल्ला मारा, तू नुसतं जाऊन किल्ला नुसतं घरात जाऊन अपदावायचं किल्ला मी तुला दुखीचं मात्रा देसा, तुला त्यावेळेला दुखी कळत नाही, तू एटाच राहा म्हणा. इतला ಅಂತಂದ एक फोन नंबर मिळला मला बोडेना हँडल फोन नंबर दद्दा असा बेळगाव गेला तेखे त्या एक वखत देसे के डॉक्टर मला शिरसीन ते आयुर्वेद डॉक्टर म्हणला तू सीधा त्याला एक फोन करी म्हणला म्हणे ಐರ ಮೇ ಫೋನ್ ಕೆಲ್ಲೋ ತೆಲ್ಲ ಮಾಡೋಣ ಇಲ್ಲ ಬನ್ನಿ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಮಾಡೋಣ ಡಾಕ್ಟ್ರ ನೀವು ಬನ್ನಿ ಹಾಗಾದ್ರೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ इतला ಅಂತಂದ पाहता ಅಂತಂದ निघावनी निघातंद डॉक्टर म्हणला मग रेडी केला ना कायचा खसा इदला ना आता पुरा पोकळा आले पायंद पोकळा आले पुरा डॉक्टर म्हणला मी असं पोकळा आले तुला म्हणला नाही का मारा तुला इतला दिवस नाही म्हणला असं नाही तसं म्हणजे ते पोकळा आलेले इथं गुण नाही येत अधिक छान द्यायचं तर काही का नाही इतला ಅಂತಂದ पाहता बडीला सांगितलं म्हणजे कार ते आमचं बडीला सांगितलं ऐका बडिया त्याला फोन करी डॉक्टरला आम्ही असं येईनच म्हणे म्हणला इतला ಅಂತಂದ कुठला फोन केलो त्यांना ते डॉक्टर ती डॉक्टर संध्या म्हणे ती त्या जर्मन हॉस्पिटल म्हणे धारवाडात त्याला म्हणलं ना बेळगावनो मी धारवाडान सवयचा म्हणलं मग तसं हाय धारवाडा गेला धारवाडा जाऊन ಅಂತಂದ कायचा फेसबुक ಅಂತೂ आमचं फाटक सर वल्लभ फाटकाला फोन करावं सांगितलं बडिया असं आम्ही येनचा म्हणे हैरा मामा तुमडा मी आहे ना सा तुमडा राहणार सा मी आम्ही येस सध्या असं आम्ही आहे ना सा तुमडा तुझी म्हणे मग तुला परिचय नसलो मला मस्त काळ झालो तर तू ये मामा मे सांगता म्हणून तर पुरा देवीचांची पुरा प्रेरणा देवीचा प्रेरणा पुरा इथं आस्पत्रे गेला ಆಸ್ಪತ್ರೆ ಡಾಕ್ಟ್ರೆ ಮಾಡೋಣ ಎಲ್ಲಿ ನಿಮ್ದು ನಂದು ಕೊಲ್ಲೂರು ಮುಖಾಮ್ ಅಯ್ಯೋ ಮಾರ ನನ್ನ ತಾಯಿ ನಾನು ಕುಲದೇವರು ಆ ತಾಯಿ ಕುಲದೇವರು ನಾನು ಡೈಲಿ ನಾನು ಆ ತಾಯಿಗೆ ಒಂದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಹೊರ ಬರುವುದಿಲ್ಲ ಆ ತಾಯಿಯೇ ನಿಮ್ಮನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ನೀವೇನು ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡಬೇಡಿ ನಿಮ್ಗೆ ಕಾಲು ಕಟ್ ಮಾಡೋದು ಬೇಡ ನಿಮ್ಗೆ ಕಿಡ್ನಿವರೆಗೂ ಹೋಗುದಿಲ್ಲ ಏನೂ ಇಲ್ಲ ನೀವು 15 ದಿವಸ ಇಲ್ಲಿರಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಗುಣ ಮಾಡ್ತೇನೆ ಆ ತಾಯಿಯೇ ನಿಮ್ಮನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕಳಿಸಿದ್ದು ಖಂಡಿತ तसा 10-15 ಸಲ 15 ಸಂತ ಶನಿ ಇಟ್ಲ ಗುಣದ ಅಂತ ಆಯ್ನ ಗುಣ ಅಂತ ಆಯ್ನ ಗುಣ ಅಂತ ಶನಿ ಡಾಕ್ಟ್ರೆ ಮಾಡೋಣ ಇನ್ನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ 15 ದಿವಸ ಆಯ್ತು ಈಗ ಇನ್ನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಮೊಳಗ ಲಾಸ್ಟ್ ಹಾಕಿದ ಮಧ್ಯ ಮಾಲ ವರ್ತ ಆಪರೇಷನ್ केलं मणिपाल वर्ता ऑपरेशन केलेलं पाय वर्ता बद्द सल्ला बुडा ते उपरांत त्यांना ज्योतिषा म्हणून एरायचं जाऊन तू चंडिका पारायण करावा देवाला रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक करून हंतक्षणी ते टाइम तुम्ही डॉक्टर सध्या होऊन गेलो त्या ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಬಿಡೆಯವರೇ ನಿಮ್ಗೆ ಮೇಲೆ ಅಲ್ಲ ಇದಾದ್ದು ಅವ್ರು ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಆಪರೇಷನ್ ನಾನು ಮಣಿಪಾಲದಲ್ಲಿ ಕಲ್ತಾವ ಆದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಕೆಳಗುಂಟು ಮಳೆ ಕಿತ್ತಕೊಂತ ದೇವಿತ ಏಟಾಸ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಚಂಡಿಕಾ ಪಾರಾಯಣ ಅಂತ ಶನಿ ತೇಲ ಬುದ್ಧಿ ಇದ್ಲಿ ತೇಲ ಪ್ರೇರಣಾ ಇದ್ಲಿ ತೂ ಕಲ್ತಪಳ ತೇಲ ಕೂಡಲೇ ಕಲ್ತಪಳ ಇದ್ದ ಶನಿ ಮಾಡದ ಬಿಡೆಯವ್ರೆ ಇದು ಕೆಳಗುಂಟಲ್ಲ ನಿಮ್ ಕಲ್ಲೊತ್ತದ್ದು ಅಲ್ಲಿಂದಲೇ ಮೂಲ ಅದು ಮೇಲೆ ಏನಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಮಾತ್ರ ಮೇಲೆ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟರು ನಿಮ್ಗೆ ಅದು ಕೆಳಗೆ ಆಪರೇಷನ್ ಕೆಳಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಗೆಡ್ಡೆ ಆಗಿದೆ ಅದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗ್ತದೆ ಏನ್ ಮಾಡುದು ಆಯ್ತು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಕಟ್ ಮಾಡಿ ಪೂರಾ देवीच प्रेरणा इतला ಅಂತ शनी देवाचा मी प्रार्थना करून घेतली देवी येता मला मी कोल्लूर सोडित नाही कसं तू मेटाच तसं कोल्लूर आणतो तसं मला रक्षण करावं मला किती म्हणा मला दीर्घ आयुष्य द्यावं म्हणून नाही दीर्घ आयुष्य द्यावं म्हणून आरोग्य द्यावं मध्ये एका बोड्याला वराडा एक मट्टे बोड्याला वराड झाला दकुडा झाला लंदा बोड्या वराड झाला माझी जबाबदारी पडा माझी जबाबदारी देवाचा प्रार्थना केली घेतली मी पडा देवी तू तर एडोळ मी पैशांसाठी मी काम केलं नाही तुम्ही किती देवाला दिली सा ते पैसे तुम्ही जीवन करून घेऊन चाललो इथलं पार्टी आलो तरी पार्ट्यांना मा इथलंच दक्षिणा द्यावी मा इथलं करून द्यावं म्हणे मी नाही ते किती दिली होती संतोषी मी घेतलं मला किती आहे म्हणे म्हणजे बोड्याला एका वराड आहे
नातूला अशी एक मुंजी आहे होई तरी त्याचं बॉडी अनाश करून घेता मग बॉडी लहान बॉडी वराडा करायची जबाबदारी मला असे मग आता येतं एक रक्षण करून नाही अशी मग इथला मला तो येणार हे किती आणि वर्ष 7-8 वर्ष जाणी हे बोललं ना इथला बोललेला मी 7-8 वर्ष आधीच इथला अंतश प्रार्थना करणे अंतश नाही पुरा समान झाला अशा बडीला वराडाई झाला बडीला जकुडाई झाला मट्टे बडीला वराडावून जकुडाई झाला एक मट्टे बडीला एक बडी चेडी तसा तसा माझा जीवन संसार संसार हय म्हणजे सुन्नाशी मग पंचायत तालुका पंचायत आणि मेंबरी काउन्सिली वापस आयो हय तसा बोडी पुरोहितू मोठं बोडी देवळांत माझं काम करून घेऊन जाणसे रांना बोडीला माझं अनेक काम से ಹೆಚ್ಚುವರಿ म्हणे मला काम दिली मे म्हणे टिंबो जोरू टिंबो पावना टिंबो जोरू उपाय नाही उपाय नंतर किती करावं वेगळं गाव प्राणसंकट तसं म्हणतो तसं मी सेट होऊन आयला मग तसंची एटा काम असांची मला मे टिंब जोर जाल्ले मला एक काम असं ना एक अजून एक काम एक्स्ट्रा अजून एक काम एक देवळा रंगपूजाचं काम काम मावरी मे करावा म्हणे अवघ्यांचं हटू भिडेवरे म्हणा देवीचं प्रेरणा ದೇವಿಚಿ ಪ್ರೇರಣಾ ಏ 50 ಮನುಷ್ಯ ಒಟ್ಟು ಸೇರೋನಿ ಇದು ಬಿಡೆವರೇ ಮಾಡ್ಬೇಕು ಇಷ್ಟು ದಿವಸ ಮಾಡ್ತಿದ್ರಲ್ಲ ಈಗ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅವರೇ ಮಾಡ್ಬೇಕು ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ मैं ನನಗೆ दोनों काम करावं हन्नाई वजस्तू मैं एक काम मात्र करतो मला हे रंगपूजाचं काम करावं हन्नाई नाही तूच करावं अशी म्हणून मॅनेजमेंटही मला तूच करावं अशी म्हणत त्यावेळेला म्हणलं मला यश आपला देश आगीता त्याचा डबल देसा तुला इन्कम देस तू काम करी थोड्या काळ तू करी पळाय तुला जाणं नाही म्हणा पळावी तसं काम एडोळी चालत तशा एक काम नैवेद्याचं गव्हर्नमेंटाचं काम अजून एक रंगपूजा दोन्ही काम यशा दोघा बोडींदा एक एक काम मिळालं यशा रंगपूजाचं एक काम मग लहान बुड्याला एका मिळला होता म्हणून उत्तराधिकारी झाले दुःखही देवळात तुझी कामाला मिळत होते अंदाज म्हटलं जाणसे बाहेर जाणसे केरळ तमिळनाडू असा पुरा जाणसे तसं उत्तर भारताला जनी होना प्रकार जाते वेगळा समज असते यशा तोच स्वतः करतो तसा तसे माझा घरचं नाही ओट्टू माझा तसं काही नाही मी बाहेर जाणसं चितपावनांचं एक भूत असा एका लहान विषय विसरा मी एका नेम करावा म्हणून चला म्हणजे एका भावना तसं तुमचा मुला घरचा पंचूर कंदोरटी आमचे दोन्ही भूता तसं एक दिवस मी किती केला माग अंदाज नाही सुधा पुस्तकांतू खालत चला आंतरराष्ट्रीय करे म्हणे करे माडी म्हणे मी तसा फोन केला फोन करता क्षणी त्याला काढणी म्हणले ना तर अमेरिकन हे होत तुला भूत होती म्हणे ते भूतांना तू पळावून घ्यावा अशी म्हणे तू त्याला तू पत्त्यात नाही तसं तू भूतांना पत्त्यावा अशी तसं मी अण्णा विचार 650 रुपये झाले त्या काळात पैसे करावं ते तरी एक प्रार्थना भूता म्हणे तसं अण्णा मी विचारलं ऐक अण्णा असं मी एका फोन केलं होलं अमेरिकाला असं फोन करताना मला एका आमदा भूत होती तू पत्त्यात नाही म्हणत ती हाय का ना आमदा भूत होती हय रे आमदा भूत होती पंजोर कंदोरटी आमची भूत होती आम्ही दद्दापुरा कायचं डेमो केलं नसे आम्ही काही केलं नाही डोळू तरी आम्ही अगेला म्हणे असं थैसा परवा देणार तू म्हणे म्हणा तसं मला एक नेम करावा म्हणे एक चला म्हणान एक गग्गर सेवे करावं म्हणे म्हणान चला त्यावेळेला किती आला मी जाऊन आमच्या नुजांत मला मुला घरात विचारला आमचा ऐका रे अण्णाचं बोडी अण्णाचं बोडीचा विचारला बोडीचा विचारता त्याला म्हणला ना नाही काका आम्ही एटा हे करीत नाही म्हणा तरी ते मनान चला केला तरी हड्डी नाही म्हणे इथला अंदा त्याची भैया भारती म्हणे ती आयली त्याला म्हणलं हेटा तसं नाही करीत नाही आम्ही भूतांना वैसून घेत नाही म्हणे एखादा म्हणा भूतांना इथला हे नाही आमचे नॉलेज म्हणा तसा
तसं अंतशेणी मला किती करावं मध्य मनांचे हय ओपा एक करावांची कळाव म्हणे तसं आमचा अरेक्कल्लो से अरेक्कल्लो बगलंडा हत्याडकान त्या त्यांना विचारला त्याला म्हणला ना एटा आमडा करूया पंजुर्ली कलर करूया आमची रक्तेश्वरी देवीच आहे मग गुळिगा असे त्यालाही नेम देव तुला खर्च मस्त असे इथला आता बल्लत सदांची आमचा वेणूर आणतो तो गोरे तेल म्हणला ना किता मामा किता किता तुला प्रॉब्लेम किता मारा का हे करावं म्हणसे घर सेवे म्हणले एक नेम करावं म्हणसे किता करावं म्हणे कळत नाही मारा एक जन्म आणतो करून सोडावा म्हणसे बना आणतो तू त्यांचा लबच करून येऊ नका आमचं हेच आहे किता म्हणले यात्रा असे त्यावेळेला आम्ही गुळी घाला कसं भूता बंद असं पंचुर्ली लोटलंय ते इथं बंधून सोडूया तू त्यांना किती पैसे होती ते इथलं दे म्हणून मग एखादी योजना झाली इथल्या पैसे त्यांची म्हणी एक 60,000 रुपये मात्र त्यावेळेस झाले ते म्हणली ते मी 60,000 रुपये देस मारा उरले मी देस तुला म्हणे मग मी दिले मग त्या तसं भूतंदा कोलू म्हणे झालं कोलू हंतशणी भूतंदा पुरा बोलला बोलला आता किता तू ठेवून घेतलेला मला एका येन तू ठेवून घेतलेला मनान तू एक सला एका हे ठेवूया म्हणजे एका गगर सेवे देवा म्हणे जन्मान तू देवी देवा म्हणून चला मनान तू तसं कसं केलं ना असे मला तू एटा सध्या नसनी म्हणा हय त्या मी असं म्हणजे घराशी विचारला त्यावेळेला विचारता एटा आमचं नाही योजना नाही म्हणे म्हणली मला करता उपाय नाही म्हणा तू एक संकल्प म्हणे करावं म्हणे म्हणा चला एक आता तळांची मला म्हणा तू हे हंस म्हणे करावं म्हणे तसा भूता विचारता म्हणलं ना तसा मी एटा केलेला अशा तू मला एटा सध्या कोणी आलो येता मध्या मी के जाय म्हणून विचारला मी म्हणलं तू मी तुला एक हे म्हणितलेलं सेवा म्हणितलेलं मी के जाय म्हणलं नाही मी तुझ्या आणटी सोडणी आहे नसं म्हणलं मी तुझ्या तू समाय नसं माझ्या येते नाही म्हणली नी किता ते दिसा ते दिसा तुला तसं तू म्हणस नाही हा नाही म्हण तसं तू एटा दे नसती तसं तू समज मला तू हे दिलं अशी देसा म्हणाशी ते करू नशी तर तू समजची मी म्हणे मी त्याला म्हणला हा नाही कोल्लूर आणतो भूता येऊची क्रम नाही एटा म्हणले मारण कट आहे म्हणजे त्या अंधावरी मात्र भूत ते उपरांत हेक्टा पुरा देवीचांची एटा भूतांचं नाही एटा तू येऊच नाही तसं नाही मला तू सध्या म्हणून जाय अशी नाही ते मान कटी तरी मला तू प्रतिष्ठा करावी इथला त्यांना मला एक नमुनो रोषी आयलो मला मी कुठला म्हणला मी पडला तुम्ही नुजाची भूता म्हणे मी केला अनो मी जगत तांतो एक पंचुर्ली कल्लोटी म्हणे ते भूतांना केलं त्याला म्हणे केलेला तू यावंची म्हणे असं म्हणावं अर्थ नाही हे तसं तसं म्हणणं तुम्हाला त्यांची बुद्धी द्यावी विसरली त्यांना बुद्धी द्यावी विसरली बुद्धी द्यावी विसरलीस तू त्यां करावं तू केला बुद्धी दिलीस काय विचारलं त्यावेळेला त्याला म्हणलं नाही झालं नाही एशा तू दिलं किती गगर सेवा तो दे म्हणतो तो अनादी वेष्टी एका बाकी झाला काय म्हणलं सेवा बाकी झाली ती सेवा आम्ही मनांकरणी घ्यायचा येताशी किती तू असे नेम करून होते मूलस्थान तू त्यांना बुद्धी देवनी तुला त्यांची फेर त्यांची घ्यायचा आणि म्हणलं तसा धार्मिक देवाचंही हाय तसं तसं करणे मी बुडमुखेला देवळान तू असलांची वराड होऊन झाला मध्ये त्यांची वराड झाला तसं त्यांची मी चंडी हवन केला मध्ये 25 वर्षांचा कार्यक्रम चंडी हवन इडी गावी वठार 4 वर्षांनी हद्दवनी देवणा पुरा घालणी पुरा हे केला 1000 गटले मनुष्य झाला तसा मध्ये धार्मिक देवान दिलेला हे करावं म्हणे समाजाला मिळणं स्वतःला मिळणं मग तसा एक आहे तो मुकामिका क्रिकेट क्लब म्हणे झाला त्यांतोय मी अध्यक्ष म्हणून झाला तसं मी क्रिकेट क्लबान चाललं वेळी मला एक मनान तो आहे ना एक थ्रो बॉल अथवा वालीबॉल असं किती एक हे करावं टुर्नामेंट करावं तसं केलं मुख्य असलं त्यांना बरोबर विचारलं असं करूया काय
ಎಲ್ಲ ಮಳೆ ಆಯ್ತು ದುಡ್ಡು ಕೊಡುವವರು ಯಾರಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ದುಡ್ಡು ಯಾರದ್ದು ಬೇಡ ಎಷ್ಟು ಬೀಳ್ಬೋದು ಒಂದು 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಬೀಳ್ಬೋದು ಆಯ್ತು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ನಾನು ಹಾಕ್ತೇನೆ ನೀವೆಲ್ಲ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ಬೇಕು तसं मेटा हें क्रीडा क्षेत्रालाय तुमचा समर्पणा केली एटा मग एटा एका हें केला थ्रोबॉल म्हणून व्हॉलीबॉल म्हणून तो आंतरराष्ट्रीय कोणी येऊन येवीर अमेरिकाचो येऊन एटा खेळ तरी एकलो एटा मनुष्याचा हे आधार कार्ड ಒಟ್ಟು ಒಟ್ಟು ಎಂತಲೇ 12 ಜನ ते कोणी हायरा तसं एटा एका हें केला क्रीडोत्सव केला त्या कितें केला मस्त 1000 गटले मनुष्य आयला ते एटासे मस्त कुंदापुर उडुपी मंगळूर भटकळ हे पुरा मस्त आयला वॉलीबॉल आयला थ्रोबॉल लेडीज तसा 1000 गटले मनुष्य आला त्यावेळेला कितें केला हे मनुष्याने कितें उपद्रव येनो जे म्हणी एक अँब्युलन्स रेडी करून ठेवतलो हे स्कूलचेन अथवा कितें दकुडे खेळाता कितें एमर्जन्सी मग पोलिसांनी जाय सांगितलं पोलिसांनी एक रेडी होऊन इतलं अंत कितें जाला मला म्हळ्यार हेच तरेबेच्यो पूरा हांव ಅವಕ್ಕೆ ವಿಚಾರವಾಗಿ ಮಾತನಾಚಿ ವಿಚಾರ ಬೋಡಿಯಲ್ಲಿ ಅನ್ನ ಎಂದ ದೇವಳ दुसरे ते कोणेकांतू ಏನ್ इंटरेस्ट ಅನ್ನತ್ತು मग तसं इतला अंतना मा जेवणाचं ಏನ್ नाही मंडेन तू पांत एक लहान टिफन करून घेतला इथलं दुपारी अंतना जेवण 2 घंटे आहे तरी मला ಏನ್ नाही इतला अंतना मला हे अनकॉसिस अनकॉसिस अंत शनी मे हे खातला आईस्क्रीम खाता आईस्क्रीम तोंडांटीचे बाहेर आयला कुठले अँब्युलन्स रेडी करून ठेवला वेगळ्यांदा म्हणे मालाची यूज पडला तसा कुंदापुरा मे असं जाणत शनी एटा ಮೈಕ್ ಪುರಾ ಆಫ್ ಬಿಡೆಯವರಿಗೆ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಆಗಿದೆ ಆಟ ಆಡುವುದೇನು एटा मनुष्याने सांगितले की मैक ते मग नाका मैक ಅಂತ कोण सांगाव नाका तू तोंडी नची सांगून ची वेचा कार्यक्रम करे मात्र तसं कुंदापुरा गेला कुंदापुरा जाऊन ಅಂತ ಶನಿ ಏಕ त्या ಶಾಳಾ ಪೇಲ ಅಂತ ಶನಿ ಗುಣ ಅಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ಮಾಡಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇವತ್ತು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ ನಾಳೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಇವತ್ತು ಹೋಗ್ಲೇಬೇಕು ಸಾಯಂಕಾಲ ನಂಗೆ ಇವತ್ತು ಇದು ಸಮಾರಂಭ ಉಂಟು ಇದಾದವರಿಗೆ ಗೆದ್ದವರಿಗೆ ಪ್ರೈಸ್ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಉಂಟು ತುಂಬಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉಂಟು ಈಗ ಹೋಗ್ಲೇಬೇಕು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪೂರೈಸಿ ಬಂದ್ಮೇಲೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ अवघ्यांदा खुशी माईकाय घाली नाही कुठे अनाउन्स केली तसा तसं वेण्या देवीचा दया मला फुल्ल झालं वेण्या पुरा कार्यक्रम ससूत्र होऊन चालू श्रद्धा हवी मनुष्याला मग निष्ठाही हवी ते देवी चाललंयचे कोणतं देऊही चाललंयचे म्हणे मध्ये एका भावना यशा तुम्ही यशा 28 तारखेला 29 ते दिवसा तुम्ही काय कसं ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕರಿತಾ हे 65 ವರ್ಷ झाले ಲೆಕ್ಕಿನ ಮಳೆ ಕಿತ ಮಳೆ ಮತ್ತೆ ಕೆಲವು ಅಭಿಮಾನಿ ಸತಿ ते ಕೇಳಲ್ಲ ಈ ಮಾತು ವಿಚಾರ ಹೋಯ್ತು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಮಗೊಂದು ಅವಕಾಶ ಕೊಡಿ तसं साधारण एक 10 वर्ष झाली बेंगळूरचं बसवराज म्हणे यशवा फोन केला तो बसवराज म्हणे त्यांचा ग्रुप असं होती त्यांचा पुरा कार्यक्रम त्यावेळा किती करला म्हणलं ते त्यांचा एक कार्यक्रम द्यावा म्हणजे निस्ता कार्यक्रम त्यांचा म्हणजे तसं माझा 60 इसवी 60 वर्षाचे त्यांचा कार्यक्रम करवेल मग मी एटा हे अवघड विषय मग इथं 28 तारीख 29 31 असं करीता किती कार्यक्रम 28 म्हळे गेल्ले हरते किती आला म्हळे 60ने मग षष्ठ्यब्द जयंती घराशी आमचा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम पेंटा तो सांस्कृतिक मला एटा गेला त्या नाही किती करावं बोर्ड हे म्हणा सुरू केलं तुला धार्मिक विशेष काय तुला एटा पेंटा गेलो म्हणजे धार्मिक कार्यक्रम कोणी तसा दोन्ही वाणी काम हे सर ते किती केला म्हळे 28 29 घरचा घराशी कार्यक्रम देवळाची कार्यक्रम घरचा कार्यक्रम रुद्राभिषेक हवानाभिषेक मग आमचा एक आयुष्य होम म्हणजे असा ಕೆಲವು धार्मिक ಕಾರ್ಯಕ್ರಮ 28 29 घराशी 30 31 सांस्कृतिक कार्यक्रम तसा म्हणे केला असतं तसा बेंगळूरचे आमचे प्रज्ञा मराठे
पद्मिनी ओक मग त्यांचा ट्रुप्स आहे 25 मनुष्य ते पुरा लीला बसवराज म्हणे त्यांचा ट्रुप्स आहे त्यांचा पाहता वेळेस भजन भरतनाट्य मग योग ಉಪನ್ಯಾಸ ಮಗ ಆಶೀರ್ವಾದ हरिकथे नाटक रससंजे तसं 2 दिवस पुण्याचं भजन आहे असा कार्यक्रम म्हणून ठेवून घेतो 2 दिवस 4 दिवस कार्यक्रम तुम्ही अवघे यावं चालवून द्यावं हे 28 तुमच्या घरचं कुटुंबी त्यांचं मात्र का वेगळ्यानं द्यायचं नाही घरचं मात्र तुमचा प्रायव्हेट माझं स्वतः घरचं मात्र पण ಒಟ್ಟು ವಿಷಯ ಅಭಿಮಾನಿ ಹೇ ಪಬ್ಲಿಕ್ 31 ಪಬ್ಲಿಕ್ ಅಭಿಮಾನಿಯಿಂದ ಸ್ವರ್ಣಮುಖಿ ಉಣಿಸೆ त्या कार्यक्रम आयल्यानंतर परत यांची तीन त्रिकाळ जेवण पुरा जेवढा पुरा व्यवस्था घराची त्या कार्यक्रम मात्र 4 दिवस घराची जेवणाची व्यवस्था घराची तसं अवघे ಎಂತು ಕೋಣಿ ವಿಶೇಷ ಅತಿಥಿ ಅವನಿ ಕಾಂತರಿ ಇವತ್ತನಿ ಸಕ್ಕ ತುಮಚೆ ಎಂತು नाही म्हणणं सती केरळ ते देवधर्मणीचे तो काली फोन केलो असं हे सवणी असं केरळचे मस्त आमचा अभिमानीच असं बेंगळुरू टीस होती असं पुणे असे महाराष्ट्र असं केलं मध्ये अभिमानीच होती केलं पुरा हे होती कार्यक्रमात पुरा हे होती तसं आमचे राजकीय व्यक्ती सुमार शेट्टी म्हणतो आमचे यशस्व गंटी होळे म्हणून त्यांना पुरा आमंत्रण करतो पुरा हे होती अवघे राजकीय व्यक्ती हे होती मी म्हणा अवघेंदाही समज पक्ष नाही मला सहृदय कोणी पण अवघेंदा मी आत्मीय सल्ला अवघेंदा मी सांगायचं मग तुमचं देवळी ठिशा बीड कोडुगे म्हणावं कार्यक्रम ते तू कसं नाव करायचं लक्षण म्हळे करते म्हळे डोळ म्हळे असं कार्यक्रम करणी करीत म्हळे स्वतः पैसे घालून करा कोणी पैसे म्हळे मिळत पैसे येऊ नये मग असला बरा कार्यक्रम केला नाही म्हणे ऑफिस तू किती करतो शालू का बया असं पुरा किती देवचा पळा असे स्मरणिका असं पुरा देवनी एका लहान मुत्ता असं देवनी देवळान तुझी पुरेशी झाली हे सर त्या मी सेपरेट मी कार्यक्रम तुमचे एक लन्न पंठी तिथल्या अपदाचे एक दिसांपासनी आजीवेनी तुम्ही एक अनुभवी सावनी आयिल्लं हे एक जीवन हेंतू तुम्ही एक संदेश देवायचं तुमचं एक सार्वजनिकांना एक संदेश किती देवी म्हणायचं विषय एक देवीन सोडे किती म्हळे मनुष्याला निष्ठा हवी एका कमावर निष्ठा हवी कोणी एक निष्ठावर काम करावं मग मट्टेंद एक मर्यादा देवीची म्हणतो पुरा अव्वल रीतीने चालणार तर निष्ठा ಒಟ್ಟು आम्ही डंबाचार हाटी हे करावं तू करावं नव्हते निष्ठा तो श्रद्धांग करावं काम श्रद्धांग काम केलं म्हणणार तो देव प्रीत्यर्थ होऊन इडी तुमच्या कुटुंबाला आणि अवघेंदा तुमचा संबंधिक म्हणतो तुमचा अभिमानी म्हणतो अवघेंदाही देव अव्वल करतोय म्हणून माझा एका भावना अवघेंदा देव अव्वल करीतो खंडित या कोलुरा या देवीचं दर्शन करे तुमचा देव खंडित अव्वल करतोय म्हणून माझा आशीर्वाद सो तू एडवळू अशा आमचा रेवनी श्रीयुत गंगाधर भिडे आमदा मस्त त्यांचा जीवनानुभव वांटून घेतले त्यासाठी त्यांचं समयही अत्यमूल्य अशा पद्धतीने देवळांचं वय झाले तसले समय तो आमचे अवघडे मनाचे हे कार्यक्रमाला येऊन चालवून दिली होती त्यांना अवघ्यांच्या परवागी धन्यवाद नमस्कार जनु
हे ते मध्य देश विदेशांतूय अनेक वाणी भोवनी अनुभव संपादिसायसाठी हे मूकांबिका व्यवसाय सेवा संघाचे निर्देशक होऊन काम केली होती. ह्यांचे स्वयंप्रेरणांतू श्री मूकांबिका क्रिकेट क्लब हेचे अध्यक्ष होऊनी ट्रॉफी संचालक होऊनी छले. भिडे ट्रॉफी संचालक त्यांचे स्ವಂತ ಖರ್ಚಾಂತೂ आंतरराष्ट्रीय मट्टावरी वालीबॉल पंद्याट मोग थ्रोबॉल पंद्याट हे आयोजन केल्ली. सुमारू 5 ಲಕ್ಷಂವरी तेडला स्ವಂತ हेंची देणिगा घालनी हे काम केल्ली सती. तसं हे क्रीडा क्षेत्राला एक इतली देणिगा दिली होती. श्री मूकांबिका देवळीचे नौकर संघाचे अध्यक्ष होऊन हे काम केलेले. ते वेळा अनेक होराट तेंपैकी आंतुनी बाहेर उसरले नौकरांना विभाग असला ते साठी ते हायकोर्टाला जाऊन त्या दोन्ही विभाग एकाची दोन्ही विभागांना समान संबळ मिळणं म्हणवाचा एक होराटांतू यंदा दोन्ही विभागांना संबळ येवेच असं केलेल्यांची ह्यांची कीर्ती.
ತದರ ನರ ನರ ತದರ ನರ ನನ. ह्यांचा सुखी संसारू धर्मपत्नी श्रीमती गायत्री भिडे, मोग धाकुटे जालनी श्रीयुता गिरीधर भिडे, श्रीयुता गोवर्धन भिडे. तसांची सुन्नस जाल्ल्यो ग्रीष्मा भिडे, हे तालूक पंचायतीचे मेंबर हावनी काम केलेली. तसांची अंकेकली सुन्नाशी गौतमी भिडे, तसांची त्यांची नातरवाशी गौरवनी गानवी भिडे. असा कोल्लूरांतूची स्ವಂತ घरांतू ವಾಸುಕರ್ನಿ घेऊन ಸತಿ. ಹೇಳಿ 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 ಎಲ್ಲಿಂದ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನೀವು ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೌಂಟ್ರಿಗೆ ಹೋಗೊಂದು 200 ರೂಪಾಯಿ ರೆಸಿಟ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಹೊರಟ್ರಿ ಸರಿ, ಹೋಗಿ ಬನ್ನಿ. ದೇವ್ರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ಆಯ್ತು ಅಡ್ಡಿಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಬಂದಾಗ ಬನ್ನಿ, ಫೋನ್ ಮಾಡಿ ಬನ್ನಿ, ಆಯಿತಾ? ದೇವ್ರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ಆಯ್ತು, ಮೂಕಾಂಬಿಕೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ, ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇರುವುದಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ. ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಹೋಗಿ ಬನ್ನಿ, ದೇವ್ರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ಆಯ್ತು. ಹೋಗಿ ಬನ್ನಿ. ಸರಿ, ಇಡ್ತೇನೆ. ಅಡ್ಡಿಲ್ಲ, ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇನೆ. ದೇವ್ರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ಸರಿ, ಹೋಗಿ ಬನ್ನಿ. ಆಯ್ತು.
करीत अवकाश म्हणवाचा निशिणी चढून घेऊन नेಮ್ಮदीचा ताणांतू पोचले हे श्रीयुत एम गंगाधर भिडे कुल्लूर.